नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नातं कुठलंही असो, त्या नात्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परस्परांकडून अपेक्षा नसतील तर ते नातं जास्त टिकतं. याच नात्याविषयी सुप्रसिद्ध काउन्सिलर वंदना मिलिंद प्रचल यांनी फार सुंदर विचार मांडलेत. ऐकूया त्यांचे विचार आजच्या या आनंदी कट्ट्यावर. ज्यावेळी आपण एखादं नातं जोडतो किंवा त्या नात्याला आपल्या जगण्यात, आयुष्यात जोडून घेतो ना, त्यावेळी स्वतःमध्ये काही बदल करणं तसं फार स्वाभाविक असतं किंवा तसं होणं ही एक सहज प्रोसेस असते. ती आपण त्या नात्यासाठी केलेली कमिटमेंट असते. नातं रुजवायचा तो एक आपण आपल्याकडनं केलेला प्रयत्न असतो. मग हे जर साहजिक आणि स्वाभाविक असतं तर प्रश्न सुरू कुठून होतो, ज्यामुळं त्या नात्यांचे बंध विस्कळीत व्हायला लागतात किंवा नातं विस्कळीत व्हायला लागतं. तर प्रश्न तिथून सुरू होतो ज्यावेळी समोरचा आपल्याला त्याच्या अपेक्षेनुसार बदलायला लावतो किंवा आपल्याकडून त्याला काय अपेक्षा आहे त्यानुसार तो आपल्याला बदलायला भाग पाडतो. आता यात नेमकं होतं काय की आपण आपल्या क्षमतांचा, कमतरतांचा विचार न करता समोरच्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान दाखवण्यासाठी म्हणा किंवा आपल्या स्वतःला तिचं स्थान जाणवून देण्यासाठी म्हणा, आपण स्वतःला बदलायला लागतो. ह्या अशा बदलामध्ये सातत्य राहणं फार कठीण असतं, कारण हा बदल काही सहज नसतो ना, तर तो आपल्याला स्ट्रेच करणारा असतो, ताणणारा असतो. त्यामुळं कधीकधी काय होतं, आपण परत आपल्या मूळ स्वभावावर येतो आणि मग त्यावेळी समोरच्या व्यक्तीला तिचा अपमान वाटतो. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा ह्या तर न संपणाऱ्या असतात, कारण आपलं कोणी ऐकतंय हे समजलं की सगळंच ऐकायला हवं, हा साहजिक एक मानवी स्वभाव आहे. त्यामुळं अपेक्षा ह्या संपत नाहीच, पण आपल्या मर्यादा स्ट्रेच करण्याची क्षमता मात्र संपते आणि मग चित्र बदलायला सुरुवात होते. प्रश्न निर्माण होतात आणि मग नातं विस्कळीत व्हायला लागतं. मग ह्यासाठी काय करायला हवं, तर बदल आवश्यक असला तरी तो एकूण आपला स्वतःचा अभ्यास करून करायला हवाय. तो का आवश्यक आहे? आपण स्वतः अतिशय उत्तम रीतीनं स्वतःजवळ याविषयी कन्व्हिन्स असणं गरजेचं आहे. बदल करणं आणि अवास्तव अपेक्षा किंवा हट्ट यातला फरक स्पष्ट होणं गरजेचं आहे. आणि मुख्य म्हणजे ना, हा बदल सहज हवा, स्वतःला ग्रो करणारा हवा, ताण देणारा नको. आणि असं न करता जर आपण बदल करत गेलो ना, आणि ज्या व्यक्तीसाठी, नात्यासाठी हे बदल केलेत तीच व्यक्ती जगण्यातून किंवा आयुष्यातनं वजा झाली तर आपल्याला स्वतःचं अस्तित्वच संपल्यासारखं आणि हरवल्यासारखं वाटतं. त्यामुळं बदल ही प्रोसेस जरी असली तरी पण त्यात एक ग्रोथ हवी, एक सहजता हवी. बस इतकंच. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.